तर निवडणुकांचा रणसंग्राम सध्या पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा। मात्र काँग्रेसची चर्चा व्हायला हवी होती, तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। महापालिका निवडणूक ही जात, धर्म, प्रांत, भाषा यावर होऊ नये। मनसेबाबतच्या प्रश्नावरती गायकवाड यांचं उत्तर। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट। येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी अशी इच्छा, काँग्रेसची भूमिका। तर मवियाच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचीही माहिती। तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय। काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुनील ठिंगरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार। ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेची सुनावणी मंगळवारी होणार। आरक्षणाची 50% मर्यादा पाळण्याचे कोर्टाचे निर्देश। खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीत ट्विस्ट। वैभव खेडेकरांच्या पत्नीनं भाजपातून भरलेला उमेदवारी अर्ज बाद। मात्र अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध, त्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढवणार। वैभव खेडेकरांनी नुकतंच भाजपामध्ये प्रवेश केला होता। नागपूर जिल्ह्यात सुनील केदारांच्या नेतृत्वामुळे रोष। केदारांच्या वागणुकीमुळे पदाधिकारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रसन्ना तिटकेंचं वक्तव्य। धाराशिवच्या तुळजापूर नगर परिषदेमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 3 मधील एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं डॉक्टर अनुजा कदम यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। तर मनपा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते, त्यामुळे आता मनपा निवडणुकीची देखील बातम्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 10 बातम्या पाहूया। निवडणुकीपूर्वी पुणे महानगरपालिकेचं सभागृह नव्या स्वरूपात पाहायला येणार आहे। पालिकेचे नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार आहे। निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून 1 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये भाजपासोबत युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता। शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून युती करणार नाही। आमदार विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशींवरती निशाण। नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा। नंदुरबार तळोदा पालिकेत शिवसेना पूर्ण ताकदीनं लढते। मतदारांचा शिवसेनेवर विश्वास असल्यानं मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार। चंद्रकांत रघुवंशींची प्रतिक्रिया। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपाकडून प्रचाराला सुरुवात। गणपतीच्या मंदिरात नारळ फोडून अविनाश माळी यांनी केली प्रचाराला सुरुवात। जनतेला झालेला त्रास आणि येणाऱ्या काळात होणारा विकास या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याची माळी यांची प्रतिक्रिया। गोंदिया नगराध्यक्षपदासाठी आता भाजपाकडून काशीस जयस्वाल हे मैदानात आहेत। माझ्या विरोधामध्ये उभे असलेले उमेदवार भ्रष्टाचारी काशीस जयस्वाल यांचा काँग्रेसवरती आरोप। जालन्याच्या परतूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि वंचित आघाडीची युती। सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला। नागपुरात बुटीबोरी नगर परिषदेमध्ये भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंतेंची बिनविरोध निवड। विरोधात कुणाचाही अर्ज दाखल नाही। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेत एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने। भाजपा आमदार प्रकाश भारसाळेकरांच्या पत्नीविरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाळेकरांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात।